कुणी काही पत्र सांगणार ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विकेश साहेब, आमच्या पोरांनी एकदा आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. त्यांच्याकडे घुसावून पण जावा. तुमच्या आरटीवर 5,000 फॅन टाकल्यावर वाव तरी आहे का मुळी का सांगावं. आमचं खरंच आहे का? कोणत्याकडे घरमध्ये इकडं झेड आहे. आरतीला एक कारण त्याचं काय बरं, जेवढा दंड झाले पुढे समस्या म्हणजे सगळ्या मागे घेतो, दंड घेतले सगळे मागे घेतो आणि निर्णय विजय झाला. ज्या दिल्यावर तुम्ही विजय होणार, आमचा ज्या दिल्यावर आता नाही त्यामुळे ते शांततेत जाणार नाही. सगळ्याच्या बोलावर टाकून जाणार आहे. ते बोलायला ते सांगतो तुम्ही देत नाही रे, तुम्ही देत नाही तो वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद घटनात होणार नाही. एवढा रुपये आम्ही गोळा करून आले लोक आणि जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्या मग जाणार. त्याला आनंद अनुभवा, त्याला आनंद अनुभवा, त्याला उलट राजे नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबईत खाली झाले दिसले, 9 वाजता फक्त आता आणि ज्या दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तर बघायच तेव्हा तुम्ही जर म्हणजे थांबून बैठक मध्ये तुम्ही लवकर आता तुमचा पुण्याचा एकदा मनापासून कौतुक, आम्हाला जे आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे प्रोत्साहित झालो तुमच्या सरकारच्या स्वागत. आणखी काय पाहिजे मला मंत्री महोदयांना सन्मान वाटायला पुन्हा देऊ वापस येते. जे आहे घेऊन येतच बसून राहा, जे आहे घेऊन या काय प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम आपल्या डिझेल असेल तेवढं. हा म्हणून आहे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का? खाली बसलेले मंडळाचे ओके जिंकले राजबाबू. आज कळालं किती मोठी आहे. हॅलो, सगळ्याला आवाज येतो करेल. शांत बसा, आता आवाज करू नका, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मानकरवर कौतुक करतो, स्वागत करतो.
या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसणार तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्यास. विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे तिथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं. अरे ऐका ना, मराठीचे पोटे ना आधीच वापरत होते. आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का? नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोण? सगळे हा म्हणले ढकलेलं चाबरे ते अभ्यास होतो. तिथं हा म्हणले आणि वाटण राग देत गेल्यावर म्हणले चुकलं. मग तेव्हा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरचे तात्काळ अंमलबजावणी कर. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना ते झाल्यावर ते शब्द बदलते ना बरोबर करण्यात येईल ना ते लगेच. हो ते घेऊन तर तुमच्या होतो नाही सगळी ती घेऊन तर तुमच्या होतो पाहिजे. मी उठत नाही मी ज्याला नाही म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला भाषा सांगायचं ठरलं हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते पण आपण आपल्या हातावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यास नंतर नाही म्हणल्याने थोडं झालं. सातारा गॅझेटियर पुणे औंध गॅझेटियर वरील
नियमाच्या आधारे गॅरंटी डेटची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलं सातारा संस्थान पुणे व संस्थान गॅरंटीची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं करण्यात आलं. का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणजे त्यात बरोबर ना. कायदेशीर त्रुटी असतील नसतील सुद्धा त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरीही त्यांचं त्रुटी असं म्हणजे त्याला राजेसाहेब साक्षर आहेत. साक्षरात त्यांना झालेलं आहे म्हणून तुम्ही करून द्या ना. आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय सांगा ते म्हणजे मी करून देतो मी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजा बरोबर आहे. मी 1 महिना दिला राजाला. आणखी काय पाहिजे? ते 15 दिवस म्हणजे 1 महिना अंमलबजावणी करा. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही ते लोक सांगा नाही मग थोडं आणखी लोक हे 2 विषय अंमलबजावणी झाले. आणि काय राहिला आता जरा डोका लावा शिकाना येतो ना तिथं मी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसात तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले. विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपला. सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिले. म्हणजे जे आर काढला. जे आर म्हणून जे आर येऊ जे आर लेखी फिकी नाही ते लेखी काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल काय घेतात मात्र हे ओरिजिनल आहे म्हणजे कोच करत नाही ना भाऊ जाऊन हो ना. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेमके साहेब इतकं मोबाईल म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर म्हणले म्हणलं लगेच काढतो. राज्यपालाचं सैन राज्य मंत्रिमंडळ सैन याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं ना मी आता म्हणजे तो कोणी ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचा तिकडे तिकडे ठिकाणा झाला. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधीवर न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरू केले पटापटा मागे घेणे यात बऱ्याच अभ्यासाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत. मला डोकं चला क्वेश्चन काय झालं तुम्ही काय केलं मला नाही डेअरी उतरली डेअरीच नव्हती. मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात असं आपण मागणी केली. त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. त्याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असं सारखं काय सोपं असतं. त्यांच्याकडे हे वरचं नोकरीचं डेंजर होतं खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला असतं वेळेस का एखादा पोरगा खूप शिकलेला असला राजेसाहेब ते इष्टेचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी असं पोर असते की
50 आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंबाळाचं कुंकू बसलं, सासरे सांगायचे तुम्ही आधार देत नाही, कुटुंब घर पडत कसं कामं. मला वाटतं ते केलं तर बरं राहील, नसतं हे व्हायला केलं लवकर. आपण मान्य केलंच आहे. उदयनराव सामंत जर झाली एमआयडीसी ते देऊ शकतो शासकीय अधिकारी महावितरणातही करते. महावितरणमध्ये परत तुम्ही एमआयडीसी चांगलं आहे. उदय सामंत सर हातात करा, उदय साहेब 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 काय तुम्हाला काय नाही त्याला सोपं आहे. तिथं तिच्याने गोरगरीब एमआयडीसी माऊलीला राहायचं सांगायला जातात इष्टीवर तिथे कंपाळा कुकून असतात कसं विचित्र असतं. नवरा गेला तिला कसं कसं इष्टीने घरी जायचं आम्ही हात मोठ ठेवतो त्या अवघड ते एमआयडीसी केलं वा वा तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाले आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपण म्हणतो 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकांना कळलं तरी नाही नोंद निघाली का नाही, लोकांना मिळत लागला 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा. लोक अर्ज करतील आणि देतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र पण आतापर्यंत 8 तारखेने 2 तुम्ही आत्ता इथून गेले नाही आदेश काढा. आतापर्यंत व्हॅलिडला वर्ष झाले लोक होऊन लागले 25,000 रुपये दिले 1 मिनिटात व्हॅलिड. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाखवून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या संदर्भात बरोबर आहे. ठिकाणी लोकांपर्यंत त्रास होतो, मानसिक त्रास होतो. पण आम्ही आता सुखसुखी असे ठरवले की आता त्या सगळीकडे पॉसिबिलिटीचे कॉल दिले नाही निकाल केले तरी आम्ही आता ते स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकारी घेतल्या तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते कामातून ठिकाणी काढावे. पैसा घात पडतायचं म्हणजे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही, अशा प्रकारचा प्रस्तावित केला. आमचं कडकडीनं म्हणणं आहे 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकल्या. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटी नंबरला बाप काही आई रडत अंतरवादीला आहे. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा डॉक्टर कॉलेजचा नंबर लागला व्हॅलिडिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतो. तिथं लोणावर घर पण नाही काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला आत्ता व्हॅलिडिटी दी काय अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणजे सांग. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्य वापरलं झालं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरामध्ये जात पडताना मनुष्यबळ मागच्या 1 महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या एकूण जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या आदेश करून आहे. पुन्हा आता मनुष्यबळ दिलेला आहे. त्यामुळे आता त्याला देतील आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीची सूचना देण्यात येत असल्यामुळे आता पूर्वी कसं नव्हतं, काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलो कार्यवाही. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये ती गठीत करा. हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी आता दिली कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती तालुका स्तरावरती
नायब तहसील आणि नायब तहसील मंत्रालयात पण एक ऑफिस पाहिजे त्यांना. मंत्रालयात पण विखे साहेब आपण शिंदे समिती ऑफिशियल वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. नायब तहसीलचा काय त्याची समिती काय चांगलं झालं, त्याला जून 26 पर्यंत मुदत दिली आपण. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. ती आम्ही ऑलरेडी प्रक्रिया सुरू आहे. हा ती सुरू ठेवा. काय होतं? डिसेंबर मंत्रालयात चेंबर नाही त्यांना. डिसेंबर हा आणि मुदत दिलेली आहे त्यांना. विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे पडतात. फोन गेली गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते, ठीक आहे मजा करायला नाही आले, भेट नाही घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारशी आणि उर्दू त्याच्या अभ्यासात खूप प्रदेश असतात. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले, आम्ही देतो. ते मोठी लिपी किंवा जी उर्दू लिपी आहे जाणार लोक आपण द्या, पण त्याला मानधन शासन देईल तर आपण दिला मानधनावर. म्हणजे मग कार्यवाही करते काय जवळ आहे मानधन द्यायचे. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुकवर तुम्हाला काय सांगावं, या मुलीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं. आमच्याकडे धाराशिव असं आहे वकील रेखापुरे नाव आहे, त्यांनी 100 मुली लिपी तयार केले. आपण परत घरचे पैसे देतो सापडे म्हणते तो पदरून तुमचे पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मुली लिपी कुठल्या राज्याच्या जिल्ह्याचा नोंदी शोधेल एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय करा, आमचं वावर राहिलं तुम्हाला काय करायचं मी सांगितलं. फक्त मुली लिपी घ्यायला अधिकार द्या. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक हे योजना 58 लाख मुलीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक योजना काढायसाठी किचकट नसून आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं पुढं करत जायचं काहीच नव्हतं. 75 वर्ष मग काय केलं, मी म्हणलो बाबा महिन्याने 1.5 महिन्याने पण मराठा आणि कुणबी एक होता. विकास आहे बरोबर का. तुम्ही केसाला सांगते थोडस त्यांचा आपले जड दिसतो मला केसाला. ते बोले 2 महिने म्हणा झाला, 2 महिने म्हणा परत 2 महिने जमला. काय करतात एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे प्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक देऊ. राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हाय नाही. छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस लागले. 8 लाख 8 लाख हरकत. त्यासाठी किती वेळ लागेल सुटली करायला. त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. रेकॉर्डवर येते. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तर तुम्हाला डल झालं. तुम्ही पूर्ण समजून घ्या. खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत थोडा खाल्ला. तुम्ही एकदा तर जर भर खाल्ला तर नळ्यात दुखण्याची दाट शिकत असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपण तर माघारी आले, बिगर का आपल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलून हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅरेंटीची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 महिन्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायला तर सगळ्याचा समज साहेब सगळ्यांचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणत बोलले लगेच ना आम्ही गेलो नाही म्हणूनच आपली मान्यता मग राज्यपाल
म्हणणं राज्यमंत्री तयार नाही. हा माझ्या म्हणण्याला सर आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटा फक्त वेळ देतात ना मला घंटाभर हा? मला हा? ठीक आहे मीच पटापट असतो इतकं सोपं आहे आपण बेसवाडी लावून 5 दिवस बसून डिजिटल असल्यामुळे ऑनलाईन जावं लागेल तुम्ही आमच्या असं ना हाल करता राहू इतकं पटापट होतं म्हणलं मग 5 दिवस बसून परत तुम्हाला काय सांगू आता मुताला तर नाक व्हायला ते मुताला मी एकटा सापडवं तुम्हाला सगळ्याला परंतु ही कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष भारताला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी आणि मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला दाखला होता दिला. आपण ते मदतमास जोडून 3 लाख हेक्टरवर जमीन शेतकऱ्याच्या नावावर परत केले मागच्या काही महिन्यात धाराशिव शहर सगळ्यात नागपूर त्याचा त्रास होऊन झाला आणि विनामूल्य केला पण तो कमी आहे 25% 50% 5% 4%. हे धाराशिव आहे नांदेड आहे बीड आहे सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचं फार म्हणजे त्यामुळे आपली भूमिका जी सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय त्याला मी सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने पोटरीतील आपण हा सगळं प्रश्न हातात केला आहे त्याची जागा आम्हाला म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही दाखल झालेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं याच्यात कोणी आवडा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य आणि आता परवा ऐका हैदराबादच्या गॅजेटची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करावी. मान्य बरोबर भारत आपल्याला ज्ञान मिळाले. दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका पावसाळ्या करू काय म्हणतो काय काय चौकशी तुला पदवी झालेला आहे का काय तुला आरक्षणात घेणे घेणे काय चौकशी करतो येई लागली का आम्हाला आणि मग आता काय म्हणलं तू कसं डोक्याचा आहे का काय आहे का तुला जे अडकलं का जे आपण आणलं हे पण तुला जे अडकलं तुला क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेट येतील लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला माया पुढे सगळे अभ्यास केलं त्यांच्या होटाला हो देऊ नये बरोबर का एक 2 सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरेच किचकट संस्थांचं आहे 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राज्याचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राज्याचा नोकर भांडण होणार बरं का मावळे नाही भांडत कोण भांडायचं त्याच्या बाबाराजे आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणजे दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजे साहेब साहेब चुकत नाही असं असं तर नाही मग मला कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब मग आनंदाला लाडाचं नाव घ्यायचं सगळं इकडे पडायला दुसरं काय
ती पण गॅजेटची 1 महिना राज्य सरकारने शब्द दिला म्हणजे ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे, ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागे घ्यायला लागले, त्याचा पण जीआर काढायले ना, त्याचा पण जीआर काढायले. हा पहिले ते जी घेतलं होतं आपल्याला ते आता जीआर काढायले, प्रत्येकाचा जीआर काढा एक सगळ्याचा जीआर जमान ना, जमान ना. गॅजेटियरचे आपले वेगळे आणि बाकीचे एक वेगळा. मला वाटतं हे दोन गॅजेटचे वेगळे गावाचे सर. गॅजेटियर एक दिवस हा नाही गॅजेटचे काय करा वेगवेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार. एकच आहे, त्याच्या पातळीवर त्याचा विभाग कार्यवाही करणार ना. खात्या याचा हे करा. पुणे हा पण पार्ट सोपं आहे वेगळा. ना, ठीक आहे सर. पुणे हा पार्ट वेगळा. गॅजेटियरचा आमच्या संदर्भ असलं वेगळं. करता येईल ठीक आहे सर. आपण तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटचे वेगळा वेगळा जीआर काढा. ते दोन जीआर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जीआर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बारा समाज असताना तुमच्या सांगून येतो आमच्याकडे 58 लाख म्हणजे झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं घरात सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं, त्याच्यातच नाही ना. ओके म्हणाले पोराव, काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जीआर आलं आपण आता हो म्हणायला ते जीआर नाही आलं मग काय करायचं? जीआर सेपरेट बघू. त्यांनी जीआर काय ड्राफ्ट केले बघू आपण जीआर. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांचं, सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी. सर्वांच्या मागणीला या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे आणि नक्कीच या संघर्षाला या आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांमुळे नक्की या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या. हे सर्व काही घडलं हे फक्त एका शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या पोरामुळे घडलं. आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच या मराठा समाजाला आता यश कुठेतरी मिळतं आणि मोठ्या ताकदीला आपण या ठिकाणी जमला. तुमच्या स्वतःसाठी छत्रपती शिवाजी महाराज की लढाई थोडा वेळ शांतता राखायची, काही वेळ शांतता राखायची सर्वांनी. जय शिवाय. घोषणा बंद करा.